परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, मग जात कुठली असू द्या, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा, याची शब्दातून का होईना, जर तो म्हणला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं, फक्त आणि फक्त गुंडगिरी, भ्रष्टाचार करणं, लोकांच्या जमिनी हडपणं, कुणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं, अ, त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे वळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा, कोणालाही ब्लॅकमेल करायचं. मग मंत्री असेल, सरकार असेल, अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही, त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा, पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा. ही इतकं भयंकर पाप तो करत होता. जर तसं म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे की ती पापी वृत्तीतून, किती गुंडगिरीतून ह्यो पैसा आणि राजकारण उभा करत होता. असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी, जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीसने, अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत. नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाको. पुन्हा ते म्हणालेत की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल, म्हणजे न्यायालय